वणीत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात युवासेना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. संबंधित आमदारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले. निषेध आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये जे काही मागच्या महिन्यात विषय झाला, अर्थातच तो विषय महाराष्ट्र विधानसभेमध्ये असणारे बेताल आमदार, महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणातील असंस्कृत आमदार जे वेगवेगळ्या ॲक्शननी वेगवेगळ्या गोष्टी करून स्वतःला TRP म्हणून ठेवतात, ते अर्थात संजय गायकवाड. या संजय गायकवाडाला जराशीही एवढीशी अक्कल नाही आहे की पुस्तक लिहितो कोण आणि प्रकाशन करतो कोण याचा विचार याला आला नाही. जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं, मी शिवाजी कोण होता, ते पुस्तक लिहिलं आहे गोविंद पानसरे यांनी. आणि हा संजय गायकवाड ज्यांनी कधीच पुस्तक वाचलं नाही आहे, त्यांनी पुस्तक वाचलं असतं तर कदाचित त्यांनी त्या प्रकाशकाला शिवा दिली नसती. प्रकाशकाला फोन लावतो आणि त्या फोनवरून प्रकाशकाला अक्षरशः आया बहिणींच्या शिवा घेऊन, धमकी घेऊन, जीवे मारण्याची धमकी देतो, आया बहिणींच्या शिवा देतो. मला प्रश्न पडला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, आणि हा खोर जर स्त्रियांवर अपप्रचार करत असेल, प्रकाशकाच्या आई बहीण काढत असेल, तर मला असं वाटतं की याला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही लागलेली कीड आहे. ही कीड येणाऱ्या काळात निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चितच त्या ठिकाणी साफ करणार आहोत. आणि राहिला दुसरा विषय, त्या संजय गायकवाडांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि यांना संजय गायकवाडने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, कारण तर संपूर्ण साहित्यिक, लेखक यांचा अपमान आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गडचेपी आणण्यासाठी या संजय गायकवाडने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. मला एकनाथ शिंदे जे यांचे मुख्य नेते आहेत त्यांना सुद्धा विनंती करायची आहे, जो शिवाजी महाराजांच्या मावळा स्वतःला म्हणतो नाही, दुसऱ्यांना आया बहिणीचे शिवे घालतो, त्यांना तुम्ही पक्षात ठेवता तरी कसे आणि तुमचा पक्ष खऱ्या अर्थानं तुम्ही शिवसेना म्हणून तरी कशा घेता, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. आणि ह्या संजय गायकवाडाला ताकीद नाही, धमकी देतोय आम्ही की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.